नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लसावी मसावी हा आपला चॅप्टर सुरू आहे. त्यातला दुसरा दिवस आहे आज. आज पाहणार आहोत आपण लसावी मसावी हा व्यवहारी अपूर्णांकाचा. आता बघा, ह्याला म्हणायचं ह्याला म्हणायचं अंश आणि ह्याला म्हणायचं छेद. आता मित्रांनो, अगोदर जो अंश आहे बाबा, ही 2, 8, 16, 10 यांचा लसावी व मसावी काढायचा. पहिल्यांदा इथं अंश लिहूनच घ्यायचं. अंश म्हणल्यानंतर 2, त्यानंतर 8, 16 आणि 10. मग ह्यांचा काय काढायचं आपल्याला, लसावी आणि मसावी. अगोदर मसावी काढा. बे के बे, बे चौक 8, बे 8 16, बे पंचे 10. आता कुठल्या संख्येने भाग जात नाही म्हटल्यानंतर आपला मसावी आलेला आहे मसावी 2. आता बघा, परत 2 ने भाग लावा. बे के बे, बे 2 4, बे चौक 8, 5 5. परत बे के बे, बे 2 4, 5 5. आता हे दोन संख्या खाली आहे अशा मांडायच्या, कारण की या संख्येला एकामेकाला भाग जात नाही. 5 1 5 आणि 2 अशी 2. मग आता यांचा काय करा, गुणाकार. बे 2 4, 4 2 8, 8 2 8 2 16, 16 पंचे 80. तर लसावी बरोबर आलेला आहे 80. मग आता बघा, हे अंशाचं झालेलं आहे. आता आपल्याला काय बघायचं आहे, छेदाचं. आता बघा, इथं छेदच मांडून घ्यायचं डायरेक्ट. इथं बी छेद. इथं काय म्हणलं आपण, अंश, आणि इथं काय म्हणलेलं आहे, छेद. मग छेदाच्या संख्या सगळ्या लिहून घ्या. 3, 9, 81 आणि 27. या छेदाच्या जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या मांडून घेतल्या आपण. परत त्यांचा लसावी व मसावी काढून घ्या. आता बघा, 3 ने भाग जातोय, तुम्हाला दिसतंय. 3 1 3, 3 3 9. परत 3 1 3, 3 2 6, उरला 2, 3 7 21, 3 8 24, 3 9 27. आता कुठल्याच संख्येने एका संख्येने भाग जात नाही, तर आपला मसावी आलेला आहे 3. मसावी बरोबर 3. आता काय शोधायचं मित्रांनो आपल्याला, लसावी. आता लसावी शोधायचं म्हटल्यानंतर आता भाग जाऊ शकतो. परत 3 1 3, 3 9 27, 3 3 9. परत 3 ने भाग जाईल. 3 1 3, 3 3 9, 3 1 3. परत 3 1 3. आता भाग गेलेला आहे पूर्ण. खाली सगळीकडे 1 1 1 1 उरलेलं आहे. आता गुणाकार करा. 3 1 3, 3 3 9. आता 9 3 27, 27 गुणुले 3 करा. 7 3 21, 7 4 2, 3 2 6 2 8. तर किती आला मित्रांनो, लसावी 81 लसावी आलेला आहे. आता आपण काय केलं सुरुवातीला, असं ज्यावेळेस परीक्षेला प्रश्न दिसेल त्यावेळेस काय करणार तुम्ही, अंशाचा लसावी मसावी काढायचा, छेदाचा लसावी मसावी काढायचा. त्यानंतर आपल्याला सूत्र वापरावं लागेल. अपूर्णांकाचा, अपूर्ण ही सूत्र आहे आपल्याला, लिहून घ्या. अपूर्णांकाचा लसावी बरोबर अंशाचा लसावी आणि छेदाचा मसावी. आता हे सूत्र बनवायला तुम्हाला पाठ पाहिजे, पण पाठ कसं करणार बघा. आता तुम्ही काय शोधायला आलाय, अपूर्णांकाचा लसावी. तर बघा, अपूर्णांकाचा लसावी शोधायला लागल्यानंतर अगोदर अंशाचा लसावी घ्यायचा. म्हणजे इथं लसावी काढायला लागल्यावर लसावी ठेवायचा आणि खाली मसावी ठेवायचा. आता परत दुसरं सूत्र काय म्हणतंय, अपूर्णांकाचा मसावी बरोबर सूत्र काय म्हणणार मग, अंशाचा मसावी आणि छेदाचा लसावी. आता मित्रांनो, ही आपली झाली सूत्र. त्यानंतर तुम्ही बघा, ही इथं खाली घेतो, लक्ष द्या वर बघा. ही पहिलं सूत्र आहे कशाचं, लसावीचं, आणि दुसरं सूत्र कशाला आहे, मसावीचं. आता बघा, ही अंशाचा लसावी म्हणजे अंश कुठे आहे बाबा, हित आहे. अंशाचा लसावी किती निघलाय बाबा मित्रांनो, तर हे निघलेला आहे 80. तर मग कुठे लिहिणार आहे, वर अंशामध्ये 80 लिहिणार, आणि छेदामध्ये छेदाचा मसावी म्हणजे छेद येत आहे. छेदाचा मसावी किती निघलाय मित्रांनो, तर 3. तर छेदाचा
मसावी 3. मग हे बघा या अपूर्णांकाचा लसावी झाला 80/3. आता बघा इथे अंशाचा मसावी किती? अंश कुठे इथं आहे. अंशाचा मसावी किती निघाला? 2. तर बघा अंशाचा मसावी लिहिलेला आहे 2 आणि छेदाचा लसावी दिलेला आहे. छेदाचा लसावी दिलेला आहे 81. तर ही मित्रांनो तुम्हाला अगोदर सूत्र बी बनवायचं तुम्हाला शिकवलेलं आहे आणि महत्वाचं हे कसं काय अंश आणि छेदाचा लसावी पूर्ण टोटल तुम्हाला सोडवून दिलेलं आहे. मित्रांनो वहीमध्ये 100% लिहून घ्या. आता पुढील प्रश्न बघूया. आता बघा हा प्रश्न सोपा आहे तरी पण बघा तुमच्याने तुम्हाला सुटत असलं तर. आता बघा तुम्हाला तर माहिती आहे सुरुवातीला काय लिहिणार? अंश आणि इकडे काय लिहिणार? छेद. बरोबर आहे. तुम्हाला अंश आणि छेद तर सांगितलेलं आहे पहिल्या उदाहरणामध्ये. अंशामध्ये म्हणजे 42 संख्या आहे आणि किती? 54 संख्या आहे. बरोबर आहे. मग ह्यांचा काय करायचं आपल्याला? लसावी आणि मसावी शोधायचा आहे. बरोबर आहे. आता बघा छेदाचं काय आहे? 25 आणि 50 ही छेद आहे मित्रांनो. आता इथं पार्टिशन टाका. सूत्र तर मगाच्या तुम्ही उदाहरणामध्ये दिलेले. अगोदर आपण छेदाचा काढून घेऊ. बघा आता 5 5 25 5 10 50 परत 5 1 5 5 2 10 म्हणजे दोन्ही संख्येला 2 वेळा भाग गेला म्हणजे मसावी आला तुमचा. मसावी आलेला आहे 5 5 25. आता काय काढायचं आहे? लसावी. लसावी बरोबर. आता इथला 2 उरलेला आहे. बरोबर. मग काय करणार? 5 म्हणजे 5 गुणिले 2 5 5 25 25 2 50. तर लसावी आलेला आहे 50. हे झालं छेदाच्या बाबतीत. हे कशाच्या बाबतीत झालं मित्रांनो? छेद. आता आपल्याला काय करायचं? अंश. आता कितीने भाग झाला बघा? 9. 5 आणि 4 9 3 ने भाग जाते बघा. 3 1 3 उरला 1 3 चौक 12 3 1 3 उरला 2 3 8 24. आता कुठल्या संख्येने भाग जातो मित्रांनो? 2 ने जातो. 2 7 14 92 18 म्हणजे बघा मित्रांनो दोन्ही संख्येला 3 ने आणि 2 ने पूर्ण भाग गेलेला आहे. म्हणजे मसावी किती आला? 3 गुणिले 2 बरोबर 3 2 6. तर मसावी किती आला मित्रांनो? 6. आता लसावी काढा. आता या दोन्ही संख्येला एकमेकाला भाग जात नाहीत. 9 9 परत 9 1 9. मग आता मसावी काय होणार आहे? 3 गुणिले 2 गुणिले 7 गुणिले 9. बघा 3 2 6 6 42 गुणिले 9. तर 9 2 18 हातच्याला 1 9 चौक 36 37. तर बघा मित्रांनो किती आला? 378 आपला आलेला आहे लसावी. आता उलट झाले मित्रांनो. हे मसावी आलेलं लिहिताना मसावी आलेलं 6 आणि लसावी आलेला आहे 378. आता बघा आपलं सूत्र माहित आहे. अपूर्णांकाचा लसावी बरोबर अंशाचा लसावी आणि छेदाचा मसावी. हे सूत्र तुम्हाला पहिल्या उदाहरणामध्ये लिहून घेतलेलं लिहून घ्या. अंशाचा लसावी. अंश कुठे इथं येत आहे. मग अंशाचा लसावी किती आलेला आहे? 378. 378 भागिले छेदाचा मसावी कितीला? 25. मग हे काय झालं? अपूर्णांकाचा लसावी. आता हे आलेला आहे. आता अपूर्णांकाचा मसावी बरोबर अंशाचा मसावी आणि छेदाचा लसावी. आता हे सूत्र आहे मी आता शॉर्टकट मध्ये लिहिलेलं आहे. अंशाचा मसावी अंशित आहे. अंशाचा मसावी आलेला आहे 6 आणि छेदाचा लसावी किती आलेला आहे? 50. तर बघा अपूर्णांकाचा मसावी मग आलेला आहे 6/50. मित्रांनो पाठीमागील क्वेश्चन बघा आणखी. आता हा प्रश्न तुम्ही 100% तुमच्या वहीमध्ये लिहा आणि आपल्या कमेंट बॉक्स मध्ये उत्तर लिहायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.